मंगळवार बाजारात वाहतूक कोंडीचा फज्जा, करणवाडी फाट्यावर पावती विना वसुलीचा आरोप. वणी उपविभागीय वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. शहरातील वाहतूक वाऱ्यावर, महामार्गावर वाहनांच्या रांगा. मारेगाव शहरात दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होते. ग्रामीण भागातून शेतकरी, मजूर व नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी शहरात येत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महत्वाची ठरते. मात्र वणी उपविभागीय वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मारेगाव शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वणी उपविभागीय वाहतूक शाखेमार्फत 2 वाहतूक अंमलदार नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र हे कर्मचारी शहरातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी करणवाडी फाट्याजवळ वाहनधारकांना अडवून अधिकृत दंडाची पावती न देता पैशांची मागणी करीत असल्याचा गंभीर आरोप काही वाहन चालकांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आठवडी बाजारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांची करणवाडी फाट्याजवळ तपासणी केली जाते. नियमभंगाचे कारण सांगून चलन किंवा अधिकृत पावती न देता पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा दावा काही वाहनधारकांनी केला आहे. करणवाडी, दुभाजक व फाटा हा वर्दळीचा परिसर असल्याने महामार्गावर वाहने अचानक थांबवल्यामुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आणि करणवाडी फाट्यावर पावती विना वसुलीचे होत असलेले आरोप याबाबत वणी उपविभागीय वाहतूक शाखेने वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे. तसेच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियुक्ती की महामार्गावर वाहनधारकांची अडवणूक असा सवाल आता मारेगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.